पंचगंगा नदीचं पाणी हे कोल्हापूर शहरामधील सखल भागांमध्ये शिरायला सुरुवात झाली आहे। कुंभार गल्लीमध्ये पाणी आलेलं असून नागरिक स्थलांतरित झालेले आहेत, तर अजूनही काही नागरिक आपल्या घरातच थांबून आहेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। सध्याची परिस्थिती बघता 6 वाजल्यापासून कंडिशन अतिशय विचित्र आहे। अलमट्टीवाल्यांनी खूप सहकार्य केलेले आहे आम्हाला, तरी पण पाऊस थांबलेला आहे। पण जसा पाऊस पडेल तशी शक्यता नाकारता येणार नाही, भरपूर पाणी येण्याची शक्यता आहे। आता किती कुंभार गल्लीत आता किती पाणी, किती फूट पाणी आहे? शक्यता आता म्हणजे तसं बघता येईल आमच्या अर्ध्या म्हणजे एक 2 खोल्या रूम पूर्ण झालेल्या आहेत। कुंभार गल्ली शिंदेचा मध्ये आता सध्या पाणी आहे। सकाळी पहाटे माणसं रात्रभर झोपली, पहाटे 5:30 वाजून पाणी अचानकच उमटून घरात शिरलेलं आहे। तातडीने जेवढी होईल तेवढी मदत पण झाली पाहिजे। अन्न वस्त्र निवारा हे शक्यता जास्त माणसाला गरज आहे। ह्याची निवारा केंद्र उभा केलेले आहेत सरकार, निवारा केंद्र आहेत, पण कसं आहे माहिती आहे, पेशंट लोक जे आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना असं वयस्कर जे आहेत त्यांना तिथं आम्ही नेऊ शकत नाही। त्याच्यामुळे तातडीने आम्हाला सध्या नाईक कंपनी शिंदेचा ह्याची अत्यंत गरज आहे। तर सखल भागामधील रहिवाशांनी आपली वाहनं ही मुख्य रस्त्यांवरती पार्किंग केलेली आहेत। कोल्हापूर शहरामधील खानविलकर पंप इथून जवळपास पोलीस मुख्यालयापर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या आहेत। त्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूर शहरानं 2019 आणि 2021चा महापूर पाहिलेला आहे आणि या महापुरामधील नुकसान आहे ते देखील पाहिलेलं आहे। त्या पुरांमध्ये गाड्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि म्हणूनच आता तशी परिस्थिती उद्भवली तर गाड्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी या सगळ्या गाड्या आहेत त्या रोडला आणून लावलेल्या आहेत। म्हणजे आपण जर बघितलं तर खानविलकर पंपापासून ते साधारण या ठिकाणी पोलीस मुख्यालय या सगळ्या मार्गावर ह्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने गाड्या आहेत त्या लावलेल्या आहेत, कारण या रस्त्याच्या आतल्या बाजूला खूप मोठे मोठे अपार्टमेंट्स आहेत आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने नागरिक आहेत ते राहत असतात। इथं सगळ्यात मोठ्या गाड्यांचं नुकसान आहे ते 2019 आणि 2021च्या महापुराच्या दरम्यान झालं होतं। गाड्या अक्षरशः पूर्णपणे पाण्याखाली गेल्या होत्या, नवीन गाड्या आहेत त्या बाद झाल्या होत्या। आता तशी परिस्थिती उद्भवली तर गाड्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी सगळे जे नागरिक आहेत तिथले जे रहिवासी आहेत त्यांनी मात्र सतर्कता म्हणून या सगळ्या मार्गांवर गाड्या आणून लावल्या आहेत। ज्या ठिकाणी पाणी येत नाही त्या ठिकाणी या सगळ्या वाहनं आहेत 4 चाकी ती आपले आणून लावले आहेत। त्यामुळे कोल्हापूरकर आता दक्ष झालेत असं म्हणावं लागेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।